विश्वमाऊली सदनाचे मालिक सुहासराव रेल्वे विभागातून सेवानिवृत्त झाले होते. दर महिन्याला त्यांना पेन्शन मिळत असे आणि निवृत्तीच्या वेळी मिळालेली रक्कम त्यांनी बँकेत सुरक्षित ठेवली होती. मुलगा संदीप बँकेत नोकरी करत होता, तर सुनबाई विना शिकलेली, थोडी स्वभावाची होती, सुसंस्कृत होती व शालीन महिला होती. संदीप आणि विनाला 2 मुलं होती. प्रज्वल आणि वेदांत दोघंही घराची शोभा वाढवणारी होती. सकाळची वेळ. पोर्चमधल्या आरामात खुर्चीत सुहासराव पेपर वाचत चहा घेत होते. आतून उज्ज्वला ताईने आवाज दिला, ऐकलत का? आज नाश्त्याला पोहे केले आहेत. तुमच्यासाठी वेगळं मिरचीनं घातलेलेही ठेवले आहेत. सुहासराव हसून म्हणाले, वा, माझी बायको अजूनही माझ्या आवडीनिवडी लक्षात ठेवते. देवा, अशी जीवनसाथी प्रत्येकाला लाभो. इतक्यात उज्ज्वला ताई नाश्त्याची प्लेट घेऊन आल्या. माझं कौतुक करत बसून वेळ दौडू नका. लवकर नाश्ता करा आणि आंघोळ करून देवळात जा. आज सोमवार आहे ना? तेवढ्यात संदीपचा आवाज खोलीतून आला. आई, आज माझी मीटिंग लवकर आहे. माझा नाश्ता डबा पॅक करून दे. हो हो बाळा, पॅक करते. आणि विना, मुलांना दूध दिलं का? पुन्हा कोल्ड्रिंक मागत होते. विना थोडी चिडली. या मुलांना सांभाळणं एवढं सोपं आहे का? शाळेला वेळेत पाठवणं म्हणजे आजकाल तारेवरची कसरत झाली आहे. उज्ज्वला ताई हसत म्हणाल्या, प्रत्येक आईला असंच वाटतं. तुझ्या नवऱ्याला लहानपणी आम्ही सांभाळले तेव्हा ना कपडे धुण्याची वॉशिंग मशीन होती, ना शाळेला नेण्यासाठी बस. सुहासराव पेपर बाजूला ठेवत म्हणाले, विना, उज्ज्वल अगदी खरं सांगत आहे. तू तर मॉडर्न आई आहेस. आमच्या काळी मुलांना डायपर सुद्धा नव्हते. सगळेजण मोठ्या मोठ्याने हसू लागले. घरातलं वातावरण आनंदाने गजबजून गेलं होतं. सुट्टीच्या दिवशी मुलं आजोबांबरोबर कॅरम खेळत आणि रात्री उज्ज्वलाताई गोष्टी ऐकून रमून जात. गल्लीतले लोक कौतुकाने म्हणत, सुहासरावांचे घर म्हणजे आदर्श कुटुंब आहे. एके दिवशी सगळे घरासमोरील छोट्या बागेत बसले असताना संदीप म्हणाला, बाबा, एक गोष्ट सांगायची होती. ऑफिसमध्ये ऐकलं की माझं ट्रान्सफर पुण्याला होणार आहे. सुहासराव काही क्षण शांत राहिले आणि म्हणाले, संदीप बाळा, प्रमोशन मिळत असेल तर ही चांगली गोष्ट आहे. मुलं पण आता मोठे झाले आहेत. तिथे एखादं चांगलं स्कूल बघ. पण उज्ज्वला ताई घाईघाईने म्हणाल्या, पण आपलं काय होणार? आपण दोघे एकटे कसे राहणार? आई, तू आणि बाबा आमच्या बरोबर या, हेच योग्य होईल. सुहासराव मात्र थोडे हळवे होऊन म्हणाले, हे घर, ही बाग, ह्या बागेत मी लावलेली झाडं, ही गल्ली, आता ह्या वयात हे सगळं सोडणं सोपं नाही. मग पाहूया. उज्ज्वला ताईच्या चेहऱ्यावर गंभीर छटा उमटली. त्यांना जाणवलं आता आयुष्य एका वेगळ्या वळणावर येतंय. तरी त्या क्षणी सगळ्यांच्या मनात एकच इच्छा होती, कुटुंब आज जसं हसतंय तसंच कायम हसत राहावं. पण कोणाला ठाऊक होतं की या हसऱ्या चेहऱ्यावरचं हास्य कधी विसरून जाईल. मोठ्या आनंदाच्या क्षणांमध्ये जर क्षणभर का होईना शांतता दाटून आली तर ती शांतता फार जड वाटते. गुरुकृपा सदन नेहमी हस्या ठक्क्याने गजबजलेलं घर त्या सकाळी इतकं नीरव झालं की भिंतींना सुद्धा रडायला शिकून घेतल्यासारखं वाटलं. त्या सकाळी उज्ज्वला ताई नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठल्या, देवाची पूजा केली, तुळशीला पाणी घातलं आणि नाश्ता केला. स्वयंपाकघरात जाऊन नाश्ता करायला लागल्या. आतून मुलांचे आवाज येत होते, आजी, आज दुधात हळद नको. उज्ज्वलाताई हसून म्हणाल्या, बरं बरं, तुम्हाला जसं हवं तसं दूध करते. माझ्या राजकुमारांनो. तोवर सुहासरावही उठले. बाथरूममधून बाहेर येत म्हणाले, उज्ज्वला, माझा चहा झाला की नाही? त्यावर उज्ज्वलाताई हसत म्हणाल्या, हो महाराज, आत्ताच घेऊन आले. तुम्ही सुद्धा रोज एखाद्या लहान मुलासारखे हट्ट करता. सगळं अगदी सुरळीत होतं, पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. उज्ज्वलाताई चहा घेऊन हॉलमध्ये आल्या. चालण्यात थोडं डगमळत दिसलं. हातातून ट्रे घसरला, चहाचा कप खाली आदळला आणि त्या स्वतःही जोरात जमिनीवरती कोसळल्या. धाडकन कप फुटला, चहा सांडला आणि घरात गजबजलेला हशा क्षणात हुंदक्यात बदलला. सुहासराव घाबरून धावत आले. उज्ज्वला, उज्ज्वला, काय झालं? त्यांना हलवून पाहिलं, पण त्या बेशुद्ध पडल्या होत्या. चेहरा पांढरा फकट झाला होता. तेवढ्यात सुनबाई विना धावत आली. काय झालं बाबा? आई, ती घाबरून ओरडली. संदीप पटकन आला. काय झालं? बघ. संदीप धावत आला. अरे देवा, आईचा तर श्वासच बंद आहे. विना, पटकन ॲम्ब्युलन्सला फोन कर. काही वेळातच ॲम्ब्युलन्स आली. डॉक्टरांनी CPR करून पाहिलं तर सगळं व्यर्थ. त्यांनी नकारार्थी मान हलवली आणि म्हणाले, आय एम सॉरी, हृदयाची गती थांबल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. एका क्षणात सगळं थांबलं. ज्या घरात काही वेळापूर्वी मुलांची मस्ती, उज्ज्वला ताईचा हसणं आणि चहाचा सुगंध दरवळत होता, त्या ठिकाणी आता एकदम भेदक शांतता होती.
सुहासराव पूर्णपणे कोलमडून गेले. विश्वासच बसत नव्हता त्यांची अर्धांगिनी जीवनसाथी आता त्यांच्या जवळ नव्हती. ते बडबडू लागले, कालच तू म्हणाली होतीस उद्या देवळात जायचं आहे आणि तू आज मला एकट्याला सोडून निघून गेलीस का? संदीप आणि वीणाने सगळं आवरलं. अंत्यसंस्काराची तयारी झाली. गल्लीतले लोक आले. सगळेजण रडत होते. दोन्ही नातवंड पहिल्यांदाच इतकं शांत होते. अंतिम यात्रेच्या वेळी सुहासराव गप्पच होते. फक्त एकच म्हणाले, तू निघून गेलीस पण मी एकटाच राहिलो. तुझ्या विना आता माझ्या आयुष्यात काहीच उरलं नाही, काहीच नाही. त्या दिवसानंतर घराची शोभा कुठेतरी हरवली. घर ओसाड वाटू लागलं. सुहासरावांचे डोळे कायम दरवाजावर रोखले असायचे. जणू अजूनही त्यांना वाटायचं की उज्ज्वलाताई स्वयंपाकघरातून चहा घेऊन येतील. पण आता त्यांच्या जगात फक्त शांतता राहिली होती. एक जड दमछाक करणारी शांतता. उज्ज्वलाताई गेल्यानंतर घराच्या भिंती, खिडक्या, बागेत प्रत्येक फुल जणू दुःखात हरवून गेलं होतं. सगळ्यात जास्त बदललं ते सुहासराव. आधी ते सकाळी चहा आणि पेपर सोबत हसत गप्पा मारत असायचे, पण आता फक्त एकटक आकाशाकडे पाहत बसायचे. दिवस पुढे सरकत होते, पण वेळ जणू थांबून राहिली होती. उज्ज्वलाताईच्या निधनानंतर मुलगा संदीप आणि सुनबाई विना जवळपास महिनाभर कोल्हापुरातच राहिले. मुलांनाही आजोबाच्या जवळ राहायचं होतं, तरी सुहासराव एकटेच पडले. एक सकाळी संदीपने न्यूजपेपर बाजूला ठेवत म्हटलं, बाबा तुमच्याशी एक महत्वाची गोष्ट बोलायची आहे. सुहासराव विचारले, संदीप काय झालं? सगळं ठीक आहे ना? संदीप म्हणाला, बाबा तुम्ही आमच्या बरोबर पुण्याला चला. तुम्ही एकटे कसे राहणार ह्या घरात? सुहासराव दीर्घश्वास घेत म्हणाले, संदीप एकटेपणाची आता सवय होत चालली आहे, पण हे घर तुझ्या आईच्या आठवणी प्रत्येक भिंतीत, प्रत्येक कोपऱ्यात कोरलेल्या आहेत. तेव्हा वीणा थोड्या कडवट स्वरात म्हणाली, बाबा जर तुम्ही असं एकटे राहिलात तर आजारी पडाल, मग आम्हाला काळजी लागून राहील. म्हणूनच बाबा तुम्ही आमच्या सोबत आलं पाहिजे. संदीप बाळा, हे घर माझ्या आयुष्यातला शेवटचा ठेवा आहे. तुझ्या आईचा श्वास या घरात आहे आणि मी हे घर सोडू शकत नाही. तेव्हा वीणा थोडी चिडून म्हणाली, म्हणजे तुम्ही एकटेच राहणार? कधी गरज पडली की आम्हाला फोन करणार? सुहासराव शांत स्वरात उत्तरले, मी काय तुम्हाला त्रास देणार नाही. काय करायचं ते मी बघेल. माझी काळजी घेणाऱ्याला ठेवीन. संदीप थोड्या मृदू आवाजात म्हणाला, बाबा तुम्ही हट्ट का करत आहात? आमचाही विचार करा. मुलांच्यासाठी सुद्धा हे बरं ठरेल. हे ऐकून सुहासराव उठले, खिडकीजवळ गेले. बाहेर बागेकडे पाहत काही क्षण शांत राहिले आणि मग ठामपणे म्हणाले, माझं उरलेलं आयुष्य मला इथेच व्यतीत करायचं आहे. ज्या ठिकाणी तुझ्या आईला अग्नी दिला तिथेच माझा श्वासांचा शेवट व्हावा, हीच माझी इच्छा आहे. संदीप राग आवरून म्हणाला, ठीक आहे बाबा, पण मग तुम्ही एकटे स्वतःला समजू नका. तुमची काळजी घेणारा शोधा. आम्ही आहोतच. गरज पडली तरी येऊ. मी प्रत्येक प्रयत्न करन. सुहासराव हलकेच म्हणाले. काही दिवसांनी संदीपनी आपल्या एका जुन्या ओळखीच्या माणसाशी संपर्क साधून महेंद्र नावाच्या गृहस्थाला व त्याची बायको रमाला कोल्हापूरला बोलवलं. पूर्वी हे दोघे गावी संदीपच्या वडोलीपार्जित घरात भाडे करू होते. आता ते सुहासरावांची सेवा करण्यासाठी कोल्हापूरला येणार होते. वीणानं जाताना हळूच टोमणा मारला, बाबा परक्यांवर एवढा विश्वास ठेवू नका. जग खूप बदलले. संदीप आणि वीणा पुण्याला गेल्यानंतर काही दिवसांनी कोल्हापूरच्या घराच्या दारावर महेंद्र आला. तो गावी संदीपच्या पीडित घरात जवळच्या शेतात काम करायचा. त्याची बायको रमा ही त्याच्यासोबत आली होती. संदीपने आधीच त्याला फोनवर सांगितलं होतं, हे बघ महेंद्र, बाबांना आता एकटं सोडायचं नाही. घर, काम, औषधं, पाणी, जेवण, खाणं सगळं पाहिलंस तर मी तुला चांगला पगार देईन. महेंद्र आणि रमा मोठ्या आदराने घरात आले. शिरले. महेंद्र हात जोडून म्हणाला, नमस्कार बाबा. आई गेल्याचं ऐकून खूप वाईट वाटलं, पण आता काळजी करू नका, आम्ही आहोत ना. रमा ही हळुवार स्वरात म्हणाली, बाबा आम्ही तुमची सेवा मनापासून करू. आम्हाला घरचे समजा. सुहासरावांना दिलासा मिळाला. आता कोणीतरी त्यांच्या सोबत आहे. महेंद्र सगळी बाग साफ करून झाडांना पाणी घालायचा, न्यूजपेपर आणायचा आणि औषधं त्यांच्या हातावर ठेवायचा. रमा स्वयंपाकघरात चहा, दुपारचं जेवण आणि रात्रीचं भोजन वेळेवर बनवायची. काही आठवड्यातच सुहासरावांना थोडासा दिलासा मिळाला. त्यांना तरी ते घरच्यांसारखे काम करत आहेत. जसं जसा काळ सरत गेला तसं तसं महेंद्र रमा यांचा खरा चेहरा उघड होऊ लागला.
सुरुवात झाली किरकोळ गोष्टींपासून. एके सकाळी सुहासरावांना स्वयंपाकघरातून आवाज आला. रमा पुटपुटत म्हणत होती, हा म्हातारा स्वतः काही करत नाही, फक्त बसून बसून हुकूम सोडत असतो. मोलकरीण समजले काय? सुहासरावांना धक्का बसला. ते हळूच ओसरीवरून आत आले. रमानं त्यांना पाहिलं तेव्हा ती गडबडली. बाबा, तुम्हाला चहा मिळाला की नाही? मी तर असंच बडबडत होते. महेंद्रसोबत भांडण चालू होतं. सुहासराव शांतपणे म्हणाले, रमा, मी सगळं ऐकलं आहे, पण काही हरकत नाही. तू थकतेस, मला समजते. रमा चपापली आणि मनातल्या मनात तिला अपराधी वाटलं. काही दिवसांनी सुहासराव बँकेतून पेन्शन घेऊन आले. ते काळजीपूर्वक पैसे कपाटात ठेवत असताना महेंद्र अचानक मागून आला. बाबा, वाटतंय आज चांगलीच रक्कम काढली आहे. कोणतं महत्वाचं काम आहे का? सुहासराव सावध आवाजात म्हणाले, नाही नाही, काही महत्वाच्या गोष्टी घ्यायच्या होत्या आणि एका माणसाला थोडी मदत करायची होती. महेंद्रने त्याच दिवसापासून कपाटावर लक्ष ठेवायला सुरुवात केली आणि हळूहळू घरात चोरीच्या घटना घडू लागल्या. कधी 500 रुपये गायब होते, कधी औषधाचे बिल डबल निघायचे. स्वयंपाकघरातून तांदूळ, तेल, मसालेही अचानक कमी होऊ लागले. एके दिवशी सुहासरावांनी थेट महेंद्रला विचारलं, महेंद्र, घरात तांदूळ डाळ एवढ्या लवकर कसं संपतंय? महेंद्र तावाने म्हणाला, बाबा, आजकाल महागाई वाढली आहे आणि तसंही तुम्ही एकटे नाही, आम्ही दोघेही आहोत खाणारे. सुहासराव शांतपणे म्हणाले, मी कधीही खाण्यावरून बोललो नाही, पण कालच बाजारातून आणलेलं सामान अर्ध कसं गायब झालं? यावर महेंद्र कडवट स्वरात म्हणाला, जर तुम्हाला आमच्यावर शंका असेल तर स्पष्ट सांगा, आम्ही निघून जातो. इथून हळूवार महेंद्र आणि रमाचं वागणं उमरट आणि उद्धट होत चाललं होतं. महेंद्र रात्री उशिरा मित्रांना घेऊन येई, बिडी सिगारेट ओढत गप्पा मारे. रमा मोठ्या आवाजात टीव्हीवर मालिका बघत बसायची आणि घरकाम ढिलाई करायची. एकदा महेंद्र दारू पिल्यावर मध्यरात्री परतला. चावी आत राहिल्याने त्याने दार ठोठावलं. दार उघडताच सुहासराव म्हणाले, महेंद्र, रात्रीचे 2 वाजलेत, कुठे होतास? महेंद्र डडमडीत आवाजात गुरगुरला, तुला काय करायचंय? मालक तर तुझा मुलगा आहे आणि पैसेही तोच देतो आम्हाला. हे ऐकून सुहासराव संतापले. बस महेंद्र, आता पुरं झालं. सकाळी तुम्ही दोघेही सामान बांधा आणि इथून निघून जा. मी स्वतः माझ्या मुलाशी बोलतो. तेवढ्यात रमा आरडाओरडा करत बाहेर आली. हो, जातो आम्ही. आम्हाला काय हौस आहे तुमची सेवा करण्याची? मुलगा जर तुमच्याबरोबर राहत नाही तर आमचा काय दोष? सुहासरावांच्या डोळ्यात अश्रू तरळले. सकाळी त्यांनी संदीपला फोन लावला, बाळा, मी महेंद्र आणि रमाला कामावरून काढले, आता दुसरं कोणाला तरी बघावं लागेल. संदीप काही वेळ शांत राहिला, मग म्हणाला, ठीक आहे बाबा, मी प्रयत्न करतो दुसरी व्यवस्था करण्याचा. महेंद्र आणि रमा निघून गेल्यावर गुरुकृपा सदन पुन्हा एकदा सुनसान झालं. भिंती, अंगण, बागेची हिरवाई सगळं काही ओसाड वाटू लागलं. सुहासराव आता जास्त थकले आणि कमजोर दिसू लागले. वयाचं ओझं त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टच जाणवत होतं. एका सकाळी ते बागेत बसून पेपर वाचायचा प्रयत्न करत होते, पण डोळे धुसूर होत होते. ते स्वतःशी पुटपुटले, उज्ज्वला, तू गेल्यापासून तुझ्यासारखं कोणीही शोधतोय, पण मी सगळ्यांच्या चेहऱ्यावर फक्त खोटं भरलेलं दिसतंय. संदीपने पुण्यावरून एका नवीन महिलेची माहिती पाठवली होती. ती गरीब होती, पण कष्टाळू आणि प्रामाणिक. तिचं नाव होतं राधा. ती विधवा होती. तिच्यासोबत जवळपास 12 वर्षांची मुलगी मुक्ता होती. राधा या वर्षापूर्वी एका वृद्ध महिलेची सेवा करत होती. त्याच अनुभवावरून तिला सुहासरावांकडे पाठवलं गेलं. एके दुपारी दारावरची बेल वाजली. सुहासरावांनी दार उघडलं तर समोर साध्या साडीतील एक बाई उभी होती. डोक्यावर पदर, सोबत खूपच बारीक मुलगी. राधा मंद मंद स्वरात म्हणाली, नमस्कार बाबा, मी राधा आहे. तुमचा मुलगा संदीप साहेबांनी मला पाठवले. ही माझी मुलगी मुक्ता. सुहासरावांनी त्यांना वरून खालीपर्यंत पाहिलं. कुठलाही दिखावा नव्हता. आवाजात थोडा संकोच आणि डोळ्यात प्रामाणिकपणा. ते थोडे भाऊक झाले. अगं आते, आधी पाणी घे, त्यांनी हळूच सांगितले. हो बाबा, धन्यवाद, राधा म्हणाली. घरात पाऊल टाकताच राधाने प्रत्येक कोपऱ्याची निगा राखायला सुरुवात केली. महेंद्र रमामुळे जी अव्यवस्था आणि खान पसरली होती ती हळूहळू नाहीशी झाली. सकाळी पूजा, झाडलोट आणि मग स्वयंपाकघरात रमानं होणं तिचा दिनक्रम ठरला. ना भांडण ना बडबड. एकदा सुहासराव राधाला म्हणाले, राधा, मला काही सांगायचं आहे. हात जोडत राधा म्हणाली, हो बाबा, सांगा. सुहासराव डोळ्यात ममत्व आणून म्हणाले, तू आणि मुक्ता फक्त काम करणारे नाही तर माझ्या लेकरांसारखे आहात. या घराला पुन्हा घरपण मिळवून देण्यात तुमचं योगदान मी कधीही विसरणार नाही. राधाच्या डोळ्यात पाणी दाटून आलं. बाबा, आम्ही गरीब आहोत पण मेहनती आहोत. तुम्ही जसं ठेवाल तसं राहू. तुमची सेवा करण्यातच आमचं समाधान आहे. हळूहळू घरात पुन्हा जीवन फुलू लागलं. नाश्त्याला मनपसंत उपमा, संध्याकाळी हलक्या भाज्या, वेळेवर औषध, सगळं ठराविक नीट नेटकं.
मुक्ता अभ्यासात हुशार असल्याने सुहासरावांनी तिचा शाळेत प्रवेश घेतला. काही आठवड्याने संदीप आणि विना सुट्टीसाठी कोल्हापुरात आले. घरात पाऊल टाकताच विना थबकली. संपूर्ण घर झळाळून निघालेलं. दार उघडलं ते मुक्ताने पाणी दिलं. राधाने विनाने हळूच संदीपला म्हणाली, अरे ही तर फक्त नोकराणी नाही, जणू घर चालवणारी मालकीनच झाली आहे. संदीप हसून म्हणाला, किमान बाबांना आता चांगली साथ मिळाली आहे, हेही काही कमी आहे का? पण विनाने हे सगळं खटकत होतं. तिच्या मनात संशयाचं वारं वाहू लागलं. कारण जेव्हा एखादा परका आपल्या आयुष्यात येऊन आपले पण भरवतो तेव्हा आपलेच प्रश्न आपल्याला टोचू लागतात. विनाने सोबतही असं झाकलं. कोल्हापुरात आल्यापासून तिच्या मनात अस्वस्थता होती. बंगला झक्कास स्वच्छ, प्रत्येक वस्तू व्यवस्थित जागेवर. मुक्ता शाळेतून हसत मुखाने परतणारी आणि राधाच्या चालण्यातला आत्मविश्वास सगळं तिच्या डोळ्यात खुपत होतं. विना पुन्हा संदीपच्या कानात कुजबुजली, इतकी निका, इतकं सगळं साळसूतपणा नोकराणीपेक्षा जास्त घराची मालकीनच वाटते. संदीप शांतपणे म्हणाला, काय बोलतेस विना? राधाने घर सांभाळले, बाबा आधीपेक्षा खूप बरे वाटत आहे. आपल्याला खुश व्हायला हवं. विना कटाक्ष टाकत म्हणाली, मला हे सगळं दिखावटी वाटत आहे. तिच्यावर जरा जास्तच विश्वास ठेवू लागले आहेत असं दिसतंय. मुक्ताला शाळेत घातलं, कपडे पुस्तकं विकत घेतली. एवढा खर्च करायची काय गरज होती? संदीप दचकला, काय म्हणायचंय तुला? म्हणजे आता तू असंही म्हणशील की बाबांचा त्या बाईसोबत काही संबंध आहे? विना खटाळपणे हसली, मी असं काही म्हटलंच नाही. पण माणूस म्हातारा झाला म्हणून भावना मरतात का? बघ ना कसं तिला सगळं करून देतोय. संदीप संतापला, बाबांचं आता मन लागलंय. मुक्ता बरोबर त्यांना बरं वाटतंय आणि मुलगी अभ्यासात हुशार आहे, हे तुला दिसत नाही का? विना तिरक्या स्वरात म्हणाली, अगदीच खरं. आणि जर असंच चालू राहिलं तर उद्या हीच मुलगी तुझ्या नावाच्या मालमत्तेत हिस्सा मागायला उभी राहील. तेव्हा संदीप भडकून म्हणाला, विना तू हद्द करत आहेस. विना रागाने म्हणाली, ठीक आहे, पण मला सगळं जाणून घ्यायचं आहे. मला हेही बघायचं आहे की बाबा काय लपवण्याचा प्रयत्न करतात. दुसऱ्या दिवशी विनाने घरभर शोध मोहीम सुरू केली. मुक्ताची शाळेची पुस्तकं चाळली. राधाचं कपाट उघडायचा प्रयत्न केला. स्वयंपाकघरातलं राशन मोजलं. मुक्तालाही प्रश्नही केला, मुक्ता तुला बाबा नाहीत का? मुक्ता शांतपणे म्हणाली, नाही आंटी, मी लहान असतानाच त्यांचं निधन झालं होतं. आईने मला मोठं केलं. विना हसत म्हणाली, पण टोमणे मारतात हो, आणि आता बाबा सगळं करत आहेत ना? यावर मुक्ता गप्प झाली. तिला नीट कळलं नाही की आंटी काय म्हणत आहे. एका संध्याकाळी सुहासराव बाहेर बसून मुक्तासोबत बुद्धिबळ खेळत होते. विना आली आणि म्हणाली, बाबा मला तुमच्याशी बोलायचं आहे. सुहासराव हसत म्हणाले, हो बोल ना ग. तेव्हा विना गंभीर आवाजात म्हणाली, बाबा तुम्ही खूप बदलले आहात. आधी घरात आमच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचे, आता तर सगळं राधा आणि मुक्ताभोवतीच फिरतं. सुहासरावांचा चेहरा वेगळा झाला. ते म्हणाले, सुनबाई, बदल ही काळाची गरज असते. जेव्हा सगळे साथ सोडतात तेव्हा ज्याच्याकडे भावना असतात त्याच्यासोबत माणूस आपोआप जोडला जातो. विनाने आरोपाच्या स्वरात विचारलं, तुम्ही जणू तिच्यावर धनाचीच वर्षाव करताय. शाळेची फी, कपडे, राशन सगळं काही, आणि आम्ही असताना परक्यांवर एवढा खर्च? सुहासराव हळू व स्पष्ट स्वरात म्हणाले, विना जेव्हा आपले फक्त शब्दांनी निभवतात आणि परके कृतींनी, तेव्हा मन त्यांनाच आपलं मानतं. विना कटाक्ष टाकत म्हणाली, म्हणजे तुम्ही मान्य करता की भावनिकदृष्ट्या तुम्ही त्या बाईशी जोडले गेले आहात? आता सुहासराव शांत म्हणाले, मी एका तुटलेल्या मनाचा आधार शोधत आहे. विना, राधा एक माणूस आहे. मुक्ता माझी खरी नात नाही, पण त्या मुलीने मला पुन्हा जगायला शिकवलं आहे. विनाने रागाने संदीपला हाक मारली, ऐकलंस का संदीप? बाबांनी स्पष्ट सांगितलंय की त्यांना आपली काहीच गरज नाही. या बाईने तर त्यांचं डोकंच फिरवलंय. संदीप हदभर स्वरात म्हणाला, बाबा मी काही बोलू शकत नाही, पण तुम्ही समजावून घ्या, तुम्ही आमचे आहात की? सुहासरावांच्या डोळ्यात पाणी आलं. ते ओल्या डोळ्यांनी म्हणाले, मी नेहमी तुझाच राहिलो बेटा, पण तू माझा किती राहिलास हे तू कधी विचार केलास का? शंका तेव्हा नात्यात शिरते, तेव्हा सर्वात आधी विश्वासाचा श्वास गुदमारतो. गुरुकृपा सदन हे एकेकाळी आपल्या नावाप्रमाणे प्रेम आणि आपलेपणाचं केंद्र होतं. आता मात्र अस्वस्थतेने भरून गेलं होतं. विनाचा स्वभाव अधिक कडवट होत चालला होता. तिचं प्रत्येक वाक्य, प्रत्येक हालचाल राधा आणि मुक्ताच्या अस्तित्वावर प्रश्न उभा करीत होता. दिवसाची सुरुवात टोमल्यांनीच होत असे, आणि असे स्वयंपाकघरात विना आवरत राहत म्हणाली, तेल दुधापेक्षा महाग झाले, पण जेव्हा फुकटची सेवा मिळते तेव्हा खर्च कुणाला दिसतो? राधा हलक्या आवाजात म्हणाली, आम्ही फुकट खात नाही, बाबाजी देतात त्याचाच उदरनिर्वाह करतो. विना व्यंगत्व हसत म्हणाली, हो उदरनिर्वाह, पण आता मुलीच्या शाळेची फी पण बाबा भरतील. काय मस्त सेवा आहे ग. राधा गप्प बसली, पण तिच्या डोळ्यात पाणी आलं. दररोज सुहासराव अधिकच थकत चालले होते. कधी ताप, कधी अशक्तपणा, तर कधी अस्पष्ट भीती. पण
सर्वात मोठा त्रास होत होता मुलगा आणि सुनेच्या बदललेल्या स्वभावाचा. एके संध्याकाळी मुक्ता औषध देऊन गेल्यानंतर सुहासराव संदीपला जवळ बोलवून म्हणाले, संदीप बाळा, एक विचारू? हो बाबा, बोला ना. कधी विचार केला आहेस, जर तुझी आई आज जिवंत असती तर राधा आणि मुक्ताबद्दल तिने काय विचार केला असता? संदीप म्हणाला, कदाचित तेच जे तुम्ही करत आहात. पण बाबा, वीणा जी बोलते ती पण भीतीनेच बोलते, काही चुकीचं घडू नये म्हणून. चूक तेव्हा होते संदीप, जेव्हा आपण व्यक्तीला नाही तर परिस्थितीला दोष देतो. राधानं कधीही माझ्याकडे काहीच मागितलं नाही. मुक्ता तर फक्त एक मुलगी आहे जी आपल्या स्वप्नांच्या मागे धावत आहे. मग त्यांना थोडं आधार देणं चुकीचं आहे का? संदीप गप्प बसला. दुसऱ्या दिवशी सकाळपासून घरात तणाव पसरला. वीणाने चहा देखील केला नाही. मुक्ता शाळेला गेली होती आणि राधा एकटी स्वयंपाकघरात होती. तेव्हा सुहासराव आत जाऊन म्हणाले, राधा बाळा, तू बस, जरा मी स्वतः चहा करतो. राधा घाबरून म्हणाली, बाबा तुम्ही बसा, मी बनवते चहा. इतक्यात वीणा संतापून आत आली आणि ओरडली, आता तर हद्दच झाली. मोलकरीण असूनही बाबा स्वतः स्वयंपाकघरात. राधा घाईघाईने म्हणाली, बाबा स्वतः म्हणाली मी चहा करतो. मी त्यांना थांबवलं होतं. बस करा आता देखावा. वीणा तिरस्काराने म्हणाली, बाबा आता आम्हाला हा तमाशा सहन होणार नाही. तुम्हाला आमच्यासोबत यायचं नसेल तर सरळ सांगा. सुहासराव गंभीर आवाजात म्हणाले, वीणा फक्त एक विचारतो, तुला माझ्याकडून सेवेची अपेक्षा आहे का हक्काची? वीणा संतापून म्हणाली, याचा अर्थ काय? तुम्हाला हे सांगू काय सिद्ध करायचं आहे? म्हणजे मी चुकीची आहे का? खरंच त्या बाईमुळे तुम्ही आमच्यासोबत राहायला नकार देत आहात का? सुहासरावांचा आवाज वेदनेने दाटून आला नाही. मी येणार नाही, कारण जिथं माझा भूतकाळ आहे, माझ्या आठवणी आहेत आणि माझ्या पत्नीचा श्वास अजूनही दरवळतोय, ते घर मी कधीच सोडू शकत नाही. आणि हो, मी त्या बाईमुळे थांबलोय असं नाही, मी थांबलोय त्या आपुलकीमुळे, जी आपुलकी तुम्ही मला कधीच देऊ शकला नाहीत. तेवढ्या संदीप मध्येच म्हणाला, बाबा प्लीज वाद वाढू नका. पण विनाग्रस्त उग्र स्वरात प्रतिउत्तर दिलं, ठीक आहे, जर तुम्हाला आमच्यासोबत यायचं नसेल तर राहा या राधासोबत. पण लक्षात ठेवा, उद्या जर आजारपण आलं, एखादी गरज पडली तर असं म्हणू नका की मुलांनी पाठ फिरवली आहे. सुहासरावांच्या चेहऱ्यावरती सारी कांतारस नाहीशी झाली. त्यांनी शांत स्वरात म्हटलं, वीणा अशी धमकी देऊ नकोस. आता जर केवळ सोयीस्कर टिकत असेल तर मी आजच या नात्यातून मुक्त करतो. संदीप थिजून गेला. तो घाबरत म्हणाला, बाबा तुम्ही हे काय बोलत आहात? सुहासराव ठाम आवाजात उत्तर देत आहे, मी एवढंच सांगतोय की आता तू माझा मुलगा आहेस, पण हे घर मात्र तुझं नाही. क्षणात घरभर शांततेची जड छाया पसरली. त्या रात्री संदीप आणि वीणाने आपापल्या बॅगा भरल्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुण्याला परत गेले. राधा डोळे पुसत म्हणाली, बाबा सगळे माझ्यावरच रागवले आहेत, हे सगळं माझ्यामुळेच झालं आहे. सुहासराव तिच्या खांद्यावर हात ठेवत हलक्या स्वरात म्हणाले, नाही राधा, तुझ्यामुळे तर मी अजून श्वास घेतोय. तू नसतीस तर मी कधीच संपून गेलो असतो. गुरुकृपा घरांच्या भिंतीने जीवनातील असंख्य वळणं पाहिली होती. अश्रू, हास्य, जन्म, मृत्यू आणि आता तिरस्कार व आपलेपणाची नवी परिभाषा. संदीप वीणा निघून गेल्यानंतर घरात कायमस्वरूपी शांतता दाटली. पण ती शांतता वेदनादायक नव्हती, उलट गाढ समाधान देणारी होती. जणू आत्म्याला अखेरचा आश्रय स्थान गवसलं होतं. राधा आणि मुक्ता आता घराचे अविभाज्य घटक झाले होते. मुक्ता अभ्यासात मन लावायची, संध्याकाळी परत आल्यावर सुहासरावांसोबत बसून वाचन करायची, कधी त्यांच्या औषधांची काळजी घ्यायची तर कधी गप्पा गोष्टी त्यांना हसवत राहायची. राधा घराच्या जबाबदाऱ्यांसोबत सुहासरावांच्या तब्येतीकडे विशेष लक्ष देऊ लागली होती. काळ आपला वेग घेत पुढे सरकत होता आणि आता तो दिवस जवळ येत होता ज्याच्यावर कुणाचंही नियंत्रण नव्हतं. त्या सकाळी घरात काहीतरी वेगळंच जाणवत होतं. थंड वाऱ्याच्या झुळकीने दार हलकीशी खडखडली होती आणि सूर्यकिरण काचेच्या फटीतून मंदपणे आत शिरत होती. नेहमीप्रमाणे राधा हाक मारत म्हणाली, बाबा चहा टेबलावर ठेवलाय. मुक्ता शाळेला निघून गेली होती, पण आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. राधा हळुवार आत गेली. पलंगावर बसलेले सुहासराव पांढरा शुभ्र थकलेल्या चेहऱ्याने तिच्याकडे पाहत होते. राधा घाबरत म्हणाली, बाबा तुम्ही बरे आहात ना? काल झोप नीट लागली नाही का? सुहासराव मंद हसले, आज फार थोडा थकवा जाणवतोय. राधा जणू एखादा फार मोठा प्रवास करून आलोय मी, खूप खूप दूर आलोय. राधाच्या डोळ्यात पाणी दाटलं. ती कुजबुजत म्हणाली, असं नका म्हणू बाबा, अजून मुक्तेला कॉलेजलाही जायचं आहे. तुम्ही तिच्या सावलीसारखे तिच्यासोबत असायला हवेत. सुहासराव गंभीर स्वरात म्हणाले, राधा आता मी प्रत्येक नात्याच्या बंधनातून मुक्त झालोय. उरलंय ते फक्त आत्म्याचं नातं तुझ्याशी आणि मुक्तेशी. ते तिचा हात धरून म्हणाले, माझी एकच इच्छा आहे, जेव्हा माझे डोळे मिटतील तेव्हा आत्म्याला खात्री असावी
की मागे काहीच अपूर्ण राहिलं नाही. आणि त्या दुपारी त्यांनी राधाला जवळ बोलवलं आणि कुजबुजत म्हणाले, माझी शेवटची इच्छा आहे, मला मृत्यूपत्र तयार करायचं आहे. एकदा वकील बोलव, सगळं कायदेशीर व्हायला पाहिजे. राधा दचकली, बाबा तुम्ही हे काय बोलत आहात? सुहासराव हसत म्हणाले, आता आयुष्याची शेवटची गाडी समोर उभी आहे. ठरवण्याची वेळ आली आहे की माझ्यानंतर माझा खरा वारसदार कोण असेल. दुसऱ्या दिवशी एक ज्येष्ठ वकील गुरुकृपा सदनात आले. सुहासराव आदराने त्यांना बसून आपल्या शेवटच्या इच्छेशी कहाणी सांगू लागले. मी माझ्या सर्व संपत्तीचा एक मोठा भाग 2 हिस्स्यात भागू इच्छितो. पहिला हिस्सा माझ्या दोन्ही नातवांच्या नावावर, पण तो त्यांना ते 18 वर्षाचे झाल्यावरच मिळणार. दुसरा हिस्सा राधा आणि मुक्ता यांच्या नावावर राहील. माझ्या मुलाला आणि सुनेला मी काहीच देणार नाही. त्यांनी माझ्या शेवटच्या दिवसात मला एकटं टाकलं आहे. वकिलाने सर्व लिहून घेतलं. कागदपत्र तयार झाली आणि त्याच दिवशी सही झाली. राधाच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. ती ओघळून म्हणाली, बाबा तुम्ही माझ्या डोक्यावर फार मोठं ओझं ठेवत आहात. हे सगळं मी कसं घेऊ? मी तर फक्त तुमची सेवा करत होते. सुहासराव हळूच स्वरात म्हणाले, राधा तुझ्या सेवेमुळेच मला जगण्याचं कारण मिळालं. नातलगांनी पाठ फिरवली तेव्हा तूच नाती जपलीस. आता ते फक्त धन नाही तर माझ्या कृतज्ञतेची निशाणी आहे. ती रात्र काही वेगळीच होती. मुक्ता झोपली होती आणि राधा स्वयंपाकघरात आवरत होती. सुहासराव आपल्या खोलीत जुने अल्बम चाळत बसले होते. उज्ज्वला ताईच्या फोटोसमोर दिवा लुकलुकत होता. हळुवार त्यांनी डोळे मिटले आणि डोकं खुर्चीच्या पाठीला टेकवलं. सकाळी राधाने हाक मारली पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही. ती खोलीत गेली तर सुहासराव शांत भावाने आपली शेवटची झोप घेत होते. चेहऱ्यावर कुठलीही चिंता नव्हती, फक्त गाढ शांतता आणि समाधान झळकत होते. जेव्हा संदीप आणि विनाला ही बातमी कळवली ते पुण्यावरून धावत आले, पण आता उशीर झाला होता. विना रडत म्हणाली, बाबा निघून गेले, पण आपल्यावर नाराज होऊन गेले. वकिलाने मृत्यूपत्र वाचून दाखवलं तेव्हा दोघेही स्तब्ध झाले. विना थरथरत म्हणाली, संदीप बाबांनी खरंच आपल्याला काहीच दिलं नाही. त्यावर वकील स्पष्ट स्वरात म्हणाले, तुमच्या मुलांच्या नावावरचा हिस्सा सुरक्षित आहे, पण तो त्यांना वयात आल्यानंतरच मिळेल. बाकी सर्व राधा आणि मुक्ताकडे सोपवण्यात आलं आहे. बाबांनी असं का केलं असा प्रश्न त्यांनी विचारला. तेव्हा वकील शांत आवाजात म्हणाले, कारण त्यांच्या शेवटच्या दिवसात ज्यांनी त्यांना खरंच आपलं समजलं ते हेच 2 जीव होते. सुहासरावांच्या निधनानंतर गुरुकृपा घरावर एक विचित्र ओलसर शांतता पसरली. घराच्या भिंतींवर त्यांची ती उपस्थिती अजूनही जाणवत होती, जणू प्रत्येक कोपऱ्यातून तेच पाहत आहेत, मंद हसत आहे. राधा आता घराची मालकीण होती, पण तिच्या मनात गर्वाचा कणभरही भाव नव्हता. उलट तिच्या अंतःकरणात एक खोल पोकळी निर्माण झाली होती, जी शब्दात व्यक्त करता येत नव्हती. मुक्ता मात्र आणखीनच गंभीर झाली होती. शाळेतून आल्यावरती बहुतेक वेळ पुस्तकांसोबत एकटी घालवायची आणि रात्री उशीमध्ये चेहरा खुपसून हळूच रडायची. एका सकाळी ती आईला बिलगून हुंदके देत म्हणाली, आई बाबा गेले, आता आपलं कोण आहे? राधाच्या डोळ्यात पाणी आलं. ती हलक्या आवाजात म्हणाली, मुक्ता बाळा, ज्याने आपल्याला कोणतंही नातं नसताना आपलं समजलं तो तर निघून गेला, पण त्याचं प्रेम नेहमी आपल्याबरोबर राहिलं. आणि हे सगळ्यात मोठं नातं असतं. गावोगावी आणि शहरगावी ही बातमी आनंदासारखी वाऱ्यासारखी पसरली. एका निवृत्त वृद्धाने आपली संपूर्ण संपत्ती एका गरीब विधवा आणि तिच्या मुलीच्या नावावर केली. लोकांच्या भुवया उंचवल्या. काही वर्तमानपत्रांमध्ये मथाळा झळकल्याने कोल्हापूरचे प्रतिष्ठित नागरिक स्वर्गीय सुहासराव जगदाळे यांनी संपत्तीचा मोठा हिस्सा आपल्या सेविकेकडे वळवला. कौटुंबिक कलहाचा परिणाम की भावनिक निर्णय? संदीप आणि विना अस्वस्थ झाले होते. संदीप अजूनही मृत्यूपत्राच्या मजकुराने थक्क झाला होता. विना नेहमीप्रमाणे चिडचिड करत म्हणाली, एक मोलकरीण करीत आहे आणि तिच्या मुलीसाठी सगळं काही लुटलं, आणि आपण तर त्यांचेच होतो ना. तेव्हा संदीप हळूच आवाजात म्हणाला, मी कधीही विचार करतो, कदाचित बाबा आपल्याबरोबर होते, आपण त्यांना एकटं सोडू दिलं आणि त्यांच्याकडून त्यांना आपलेपणा मिळाला, त्यांनी त्यांना आपलं मानलं. विभग्न करत विना कटाक्ष टाकत म्हणाली, आता पश्चाताप करून काय फायदा? काही लोक आता राधाच्या घरी येऊ लागले, कोणी सल्ला द्यायला, कोणी टोमणे मारायला, तर कोणी हक्क सांगायला. सुहासरावांचे जुने नातेवाईक दिनकरराव म्हणाले, राधा आता हे घर तुझं झालं आहे. विनाकारण कुठे गुंतवणूक करणार आहेस, काय विकणार आहेस? तेव्हा दादा नम्रपणे ठाम शब्दात म्हणाली, काका हे घर माझं नाही, हे घर म्हणजे बाबाने आमच्यावर दाखवलेला विश्वास आहे. आम्ही इथेच राहणार आहोत. या घरातील प्रत्येक कोपरा त्यांच्या आठवणीने सजलेला आहे. मुक्ता अजून जास्त मन लावून अभ्यास करू लागली होती, पण तिचं प्रत्येक ध्येय एक चांगली नोकरी मिळवणं नव्हतं. तिला आपल्या आजोबांसारखं एखाद्या आयुष्यात दीपस्तंभ व्हायचं होतं. अंधारात प्रकाश दाखवत
दाखवणाऱ्या एका दिवशी राधाने मुक्ताला विचारलं, मुक्ता तुला नोकरी करायची आहे का? मुक्ता हसत हसत म्हणाली, नाही आई, मला नोकरी नाही करायची, मला त्यांच्यासारखं माणूस व्हायचं आहे जे कोणालाही आपलं मानतात, एकही प्रश्न न विचारता. दरम्यान संदीपची मुलं हळूच मोठी होत होती आणि आता वडिलांना प्रश्न विचारू लागली होती. मोठा मुलगा कुतूहलाने म्हणाला, बाबा, आजोबांच्या मृत्यूपत्रात आमचं नाव होतं ना, ते आम्हाला कधी मिळणार? संदीप थोडा चिडून म्हणाला, हो बेटा, नक्कीच मिळेल, पण ते तुम्हाला 18 वर्षाचे झाल्यावरच मिळेल. तेवढ्यात दुसरा मुलगा निरागसपणे बोलून गेला, म्हणजे आजोबांनी आम्हालाही लक्षात ठेवलं होतं, मग तुम्ही त्यांना का सोडलं? या प्रश्नाचं उत्तर संदीपकडे काही उत्तर नव्हतं. हळूच लोकांच्या लक्षात येऊ लागलं की सुहासरावांचा निर्णय हा केवळ भावनांनी ओथंबलेला नव्हता, तर तो परिपक्व शहाणपणाचा होता. त्यांचं आयुष्य शेवटपर्यंत जणू एक शिकवणच देत राहिलं. नातं ते नसतं जे रक्ताने जोडलेलं असतं, नातं ते असतं जे वेदना दाटून वाटून घेत साथ देतं, आणि तेही कोणतीही अपेक्षा न ठेवता. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली आणि सुहासरावांचा निर्णय हा कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.